जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर. चला, तुमच्या सगळ्यांचं मराठी नवीन वर्षामध्ये खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ज्या पद्धतीने आपण इंग्रजी वर्षाला काहीतरी संकल्प करतो, त्याच वर्षी जर तुम्ही केलेला नसेल, तुमच्याकडे अजून एक सुवर्ण संधी आहे, ते म्हणजे आपलं नूतन वर्ष चालू झालं आहे, मराठी वर्ष. काही संकल्प करायचा असेल तर करून घ्या आणि तो संकल्प असा ठेवा की जो शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू ठेवाल, हो ना, सातत्य ठेवाल. एक सगळ्यात महत्वाचा संकल्प करा की येणाऱ्या वर्षात मी काहीही निगेटिव्ह बोलणार नाही, निगेटिव्ह वागणार नाही, निगेटिव्ह विचार करणार नाही. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडनं पोलीस भरती होईल का, इतक्या वर्षामध्ये, इतक्या महिन्यामध्ये मी पास होऊ शकतो का, अभ्यास करू शकतो का किंवा शकते का, मग ग्राउंड होऊ शकतं का, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुमच्याकडेच असतं. आणि तुमच्या स्वप्नाला जर तुम्ही प्रश्नचिन्ह लावत असाल तर ते स्वप्न 100% पूर्ण कसं काय होणार? आपल्या स्वप्नाला प्रश्नचिन्ह नाही लावायचंय, फुल स्टॉप लावायचा आहे. फुल स्टॉप लावायचंय म्हणजे खात्री द्यायची आहे, हो ना. तर असंच सुरुवात करूयात. मी आहे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायला. कुठेही अडचण आली तर मला तुम्ही केव्हाही सांगू शकता. प्रश्नांना सुरुवात करूयात, पण त्याआधी आजचा आपला 91वा दिवस आहे आणि आज आपण पाहणार आहोत नाशिकचे प्रश्न. तर या प्रश्न आज कमी प्रश्न आहेत, एक 22 ते 23च प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न समजून घेऊयात आणि सविस्तर पाहूयात. नाहीच समजला एखादा तर कमेंट मध्ये टाकून ठेवा, मी तो पुढच्या लेक्चरला लाईव्ह घेऊन येईल. सुरुवात करूयात. 50 लाईक झाले पाहिजे. तुमच्यावर ट्रस्ट ठेवून तुम्ही 50 लाईक केले असतील या आशेवर मी लेक्चरला सुरुवात करते. पहिला प्रश्न दाखवते. त्याआधी मागच्या वर्षीचा आपल्या पहिल्याच वर्षी टिक्कर मराठीचा 260 प्लस विद्यार्थ्यांचा रिझल्ट होता. अशा सगळ्यांचं अभिनंदन करू आणि त्यांना शुभेच्छा देऊन आजच्या पहिल्या प्रश्नांना सुरुवात करू. गाळलेल्या जागा भरा. मालिका दिसत आहे, ती मालिका आपल्याला पूर्ण करायची आहे. सगळ्यात पहिले क्रमानेच मालिका दिसतीये, ए बी सी डी ई. सगळ्यात पहिले आपण सी रिकाम्या जागी होता. त्यानंतर पहिला शब्द शेवटी घेतलाय, बी सी डी ई ए. यामध्ये आपण काय घेतलं? बी. परत पहिला शब्द शेवटी घ्यायचा, सी डी ई ए बी. मग आता आपण काय घेतलं? सी आणि बी. ए बी सी डी ई पहिला शेवटी गेला, बी सी डी ई ए. परत पहिला शेवटी गेला, सी डी ई ए बी. परत पहिला शेवटी गेला की डी ई ए बी सी. परत शेवटी गेला की ई ए बी सी डी. अशी ती मालिका आहे. आपण काय घेतलं रिकाम्या जागी? सी बी सी बी. आहे का पर्यायामध्ये? आहे. कुठे? पर्याय 4 मध्ये. सेशनला लाईक करत राहा, सारखं सारखं काही म्हणणार नाही. पुढच्या प्रश्नावर वळते. घड्याळाचा प्रश्न आहे. प्रशांतचं घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? 10 वाजून 1 मिनिट, 10 वाजून 5 मिनिट, 10 वाजून 2 मिनिट, 10 वाजून 4 मिनिट. बरं, लेक्चर लाईव्ह असताना मी लाईव्ह चॅट मध्ये येणार आहे, कोण किती गप्पा मारते आणि कोण किती सिरियसली लेक्चर करते हे पाहण्यासाठी. प्रशांतचा घड्याळ दर तासाला म्हणजे 1 तास बरोबर 5 सेकंदाने ते घड्याळ कुठे चाललंय? पुढे चाललेलं आहे, हो ना. मग आज सकाळी 10 वाजल्यापासनं दुसऱ्या दिवशी, मग उद्या सकाळी 10 धरूयात आपण. आज सकाळी 10 ते उद्या सकाळी 10 पर्यंत किती तास आहेत रे? आज ते उद्या 24 तास आहे. एका तासाला 5 सेकंदने पुढे जातंय. 24 गुणिले 5 120 सेकंद. 120 सेकंद म्हणजेच किती? 60 ने भाग लावले की उत्तर येतंय 2 मिनिटं पुढे. म्हणजे एका दिवसाला कितीने पुढे जाते? 24 तासाला 2 मिनिटाने. मग जी वेळ दिलेली आहे ना, त्या वेळेच्या पुढे 2 मिनिटं ऍड करायचे. उत्तर काय येणार आपलं? 10 वाजून 2 मिनिटांचं. पर्याय कुठला येतोय? पर्याय येतोय तिसरा. ओके, समजतंय? 24 तास होते. 24 गुणिले 5 120 ला 60 ने भागलं, 2 मिनिटं आले. दिलेल्या वेळेच्या पुढे 2 मिनिटं गेलं, 10 वाजून 2 मिनिटं आले. पुढल्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3. जर कसर बरोबर 407
तर रजक बरोबर 724, तर सरक बरोबर किती? 402, 740, 470, 074. क सर साठी कोड आहे 407. र ज क साठी कोड आहे 724. विचारला आहे स र क. स साठी कोड आहे 0, र साठी कोड आहे 7 आणि क साठी कोड आहे 4. उत्तर काय आलं? 074. पर्याय आलाय चौथाच. पुन्हा बरोबर आलंय. वळूयात पुढच्या प्रश्नावर. सेशनला काय करायचं आहे तुमच्या हातात आहे. दीपक खाली डोकं वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचं तोंड उत्तर दिशेला आहे, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. दीपक खाली डोकं वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचं तोंड कुठे आहे? उत्तर दिशेकडे आहे. हो ना? ही झाली डावी बाजू आणि ही झाली उजवी बाजू. कारण तो कसा उभा आहे? शीर्षासनाच्या अवस्थेत, म्हणजे खाली डोकं आणि वर पाय. खाली डोकं वर पाय असेल तर ही उजवीची बाजू डावी बनते, डावीची बाजू उजवी बनते. तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे? पश्चिम आहे. उत्तर आलं आपलं पश्चिम. पर्याय आलाय आपल्या दुसरा. वेल अँड गुड. असंच उत्तर देत चला. योग्य द्या, घाई करू नका. आणि थोडासा वेगळा प्रश्न आहे. अक्षरमालेतील अक्षराचा क्रमांक त्यांच्या मूळ क्रमांकाच्या 4 पट आहे असे गृहीत धरल्यास के आणि आर या अक्षरांच्या नवीन क्रमांकांची बेरीज किती येईल? 87, 145, 116, 110. आता त्यांनी काय सांगितलंय? के आहे आणि आर आहे. त्यांचा जो मूळ स्थान आहे हा 11 वर आहे, हा 18 वर आहे. यांच्या 4 पट म्हटले. 11 चौक 44, 18 चौक 72. या दोघांची बेरीज म्हटली. या दोघांच्या स्थानांची बेरीज किती आली? 116 आली आहे. पर्याय आलाय तिसरा. हो ना? त्यांचा मूळ के 11 वर होतं, 11चं 4 पट 44. आर 18 वर होतं, 18चं 4 पट 72. मग 72 आणि 44 ची बेरीज केली, उत्तर आलं 116. पुढला सोपा प्रश्न आहे. विराट कोहली खेळाडू आहे तर अझीम प्रेमजी कोण? अंतराळवीर, उद्योजक, वकील, शिक्षक. विराट कोहली खेळाडू आहे, अझीम प्रेमजी एक उद्योजक आहे. पुढल्या प्रश्नाला वळायच्या आधी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी टिक्कर मराठीचा जो हिरो ठोकळा आहे, जो तुम्हाला येणाऱ्या पोलीस शिपाई, पोलीस चालक, कारागृह, SRPF आणि बॅट्समॅन या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे टॉपिक नुसार 10,000 प्लस प्रश्न आहेत. प्रॅक्टिस बुक आहे. ठीक आहे. ती जर तुम्हाला पुस्तक स्वरूपात पाहिजे असेल आणि तुम्हाला जर पुस्तक स्वरूपामध्ये विकत घ्यायची असेल तर तुम्हाला आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये स्टोअर वर क्लिक करायचं आहे. या ठोक्यावर बाय नाव वर क्लिक करून जो पेमेंट आहे तो करायचा आहे. सध्या आम्ही 375 ला बुक देतोय पहिल्या 1000 विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची डिटेल टाकायला येणार आहे. तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा फोन नंबर, तुमचं पिन कोड, तुमचं पोस्ट ऑफिस आणि तुमचं लँडमार्क जे काही आहे ते. ठीक आहे, जवळपास जे काही ठिकाण असेल. 20 तारखेनंतर तुम्हाला ते पुस्तक तुमच्या हातामध्ये असेल. तुम्ही त्या पुस्तकाला उपयोग करून ते सोडवायला स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. काही डाऊट असेल तर ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी पण चालेल. 8233007373 वर. पुढे वळूयात चला. AD, D5A, EG प्रश्नचिन्ह. E12G, G11E, E10G, सॉरी G10E, G12E. बघा AD. A आहे 1 वर, D आहे 4 वर, 1 अधिक 4 5. D ला इथे, मग हा 5, मग 1. मग EG. E आहे 5 वर, G आहे 7 वर, 7 5 12 होता. 12 मध्ये लिहा, पहिले G लिहा, मग E लिहा. उत्तर काय आहे? G12E. पर्याय चौथा. फक्त क्रम बदललाय आणि जे आहेत त्यांच्या स्थानांची बेरीज केली आहे. समजलं? नक्की सेशनला लाईक केलं? एका सांकेतिक भाषेत 3/5 बरोबर 7, तर 7/2 बरोबर किती? 56, 28, 70, 36.
3/5 म्हणजे 3×5 15, 15 चोक 60. 7/2 म्हणजे 7×2 14, 14 चोक 56. जमलं का? येतंय ना? हा, नाही आलं तर सांगा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, यावर 1, 2 प्रश्न आधारित आहेत. 1, 2, 3 प्रश्न आहेत. व्यवस्थित पाहायचंय. माहितीच्या पृथक्करणाचा प्रश्न म्हणू शकतो. एका क्रीडा स्पर्धेत हुतुतू, लंगडी, खो खो, आट्यापाट्या आणि क्रिकेट पण आहे. हे खेळ प्रत्येक दिवशी एक खेळ याप्रमाणे खेळले गेले. स्पर्धा गुरुवारी सुरू झाली. स्पर्धेत खो खो खेळाची स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हुतुतू खेळाची स्पर्धा झाली. आट्यापाट्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली. खो खो आणि आट्यापाट्या यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली. तर पुढील उत्तर द्या. स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला? आटापाट्या, क्रिकेट, हुतुतू, लंगडी. काय सांगितले त्यांनी? नीट बघा. गुरुवारी सुरू झाली. खो खोच्या स्पर्धेनंतर हुतुतू झालं. खो खो आणि आटापाट्या यांच्या दरम्यान क्रिकेट झालं. ठीक आहे. आट्यापाट्या आणि खो खो च्या दरम्यान हुतुतूचा खेळ झाला. खो खो खेळाच्या स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हुतुतू खेळाची स्पर्धा झाली. अच्छा, सॉरी. खो खो आणि आट्यापाट्याच्या दरम्यान क्रिकेट झालं आणि खो खोच्या नंतर हुतुतू झालं. आणि अजून एक दिलंय, आट्यापाट्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली. बघा, आटापाट्याच्या आधी लंगडी झाली, आटापाट्या आणि खो खो मध्ये क्रिकेट झाली, खो खोच्या नंतर हुतुतू झाली. स्पर्धा केव्हा सुरू झाली? गुरुवारी सुरू झाली. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. हो ना? मग आता एकदा पाहूयात प्रश्न काय विचारलाय. स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला? स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवशी लंगडी खेळली गेली. पर्याय चौथा. याच्यावरच आधारित पुढचा प्रश्न आहे. काय आहे? क्रिकेटची स्पर्धा कोणत्या दिवशी खेळली गेली? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. बघा बरं, क्रिकेट कधी खेळलं गेलं? क्रिकेट खेळला गेला आहे शनिवारी, म्हणजे स्पर्धा क्रिकेटची झाली शनिवारी. याच्यावर आधारित शेवटचा प्रश्न आहे. आट्यापाट्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता खेळ खेळला गेला? खो खो, क्रिकेट, हुतुतू, लंगडी. आट्यापाट्यानंतर तिसऱ्या दिवशी. आट्यापाट्यानंतर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुठला खेळ खेळला गेला? हुतुतू. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय तिसराच हुतुतू. जमलास? चला, प्रश्नांना जाण्याच्या आधी येत्या रविवारी 14 एप्रिलला सकाळी 11 वाजता आपल्या मराठीच्या मॅडमचं म्हणजे शुभांगी मॅडमचं मराठी व्याकरणाचं मॅरेथॉन आहे. ठीक आहे. तुमची येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी, ठीक आहे, मराठीची जबाबदारी यावर आपण दर संडेला मॅरेथॉन घेत आहोत. प्रत्येक विषयाचं येणाऱ्या भरतीमध्ये किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढल्या प्रश्नावर वळूयात. रांगेतील स्थानचा प्रश्न दोन्ही साइडून सोडवून देते. एक शॉर्ट ट्रिकने पण सांगते आणि जी पद्धत आहे त्यानेही सांगू. ए आणि बी एका रांगेत बसले आहेत. ए हा डावीकडनं 11वा, बी उजवीकडनं 18वा. त्यांनी एकमेकांच्या स्थानांची अदलाबदल केली तेव्हा ए डावीकडनं 3ऱ्या स्थानी, बी उजवीकडनं 10व्या स्थानी येतो. तर रांगेत ए व बी सोडून किती व्यक्ती आहेत? 29, 30, 23, 18. रांगेत 2 जण आहेत. कोण 2 जण आहेत? एक आहे ए, एक आहे बी. ए आहे डावीकडनं 11वा आणि बी आहे उजवीकडनं 18वा. ए च्या जागी बी बसला, बी च्या जागी ए बसला, तेव्हा झालं काय? तर ए डावीकडनं 3रा आला. आता ए डावीकडनं 3रा, ए उजवीकडनं 18वा, 18 अधिक 3 21. 2 वेळा मोजल्यावर वजा 1 केलं, रांगेमध्ये झाले 20. रांगेमध्ये एकूण किती झाले? 20. मग 20 उत्तर देणारे चुकले की राव? तसं मी सांगते. आता बी इथे काय सांगितलंय? बी कितवा झाला? उजवीकडनं 10वा झाला. मग बी उजवीकडनं 10वा, डावीकडनं 11वा. मग ऑर करून 10 अधिक 11 21. 2 वेळा मोजल्यावर वजा 1 केलं 20.
त्यांनी काय सांगितलं आहे, ए आणि बी ला सोडून द्यायचंय. मग याच्यातनं 20 2 वजा केले, ह्याच्यातनं 2 वजा केले, इथे उरले 18 जण, इथे उरले 18 जण, म्हणजे तुमचं कन्फर्म उत्तर पाहिजे 18. 20 म्हटणार आहे, खिशातनं एक एक मार्क काढा बाबा. कळलं कसं केलं? शॉर्ट ट्रिक पाहूया त्यावर आपण. आपल्याकडे ए आहे, आपल्याकडे बी आहे. ए आधी 11वा होता, जागा बदलल्यावर ए तिसरा झाला. बी 18वा होता. या दोघांची बेरीज करायची. 18 अधिक 3 21, त्याच्यातनं वजा 1 करायचं, रांगेत 20, त्या दोघांना सोडायचंय म्हणून 2 वजा केले, उत्तर काय आलं? 18. कुठल्याही पद्धतीने जा, जमणार आहे. ठीक आहे. किंवा इकडनं 11 आणि 10 यांची जरी बेरीज केली तरी पण चालेल. 11 अधिक 10 21, त्याच्यातनं वजा 1 करा 20, वजा 2 करा 18. वजा 2 कशासाठी? त्या दोघांना सोडवायचं आहे म्हणून. समजलं असेल? लाईक करून घ्या. पुढल्या प्रश्नाकडे वळूयात. 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता, तर त्या वर्षात खालीलपैकी कोणता वार 53 वेळा आला आहे? रविवार, गुरुवार, सोमवार, मंगळवार. आता 13 जानेवारी 2008 लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये काय होतं? 2 जानेवारीचा जो वार असतो तो वार येतो. 1 जानेवारीचा जो वार असतो तो असतो. ठीक आहे, समजून घ्या. लीप वर्षामध्ये काय असतं, तर 1 आणि 2 जानेवारीचे जे वार असतात ते किती वेळा येतात? 53 वेळा येतात. उरलेले 52 वेळा येतात. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात. आता 13 ते 2 कशामध्ये? 13 ते 2 किती दिवसाचा फरक आहे? 11. 11ला 7 ने भागलं, बाकी राहिली 4. 13 जानेवारी पासून 2 जानेवारीला जातोय, वार 4 ने मागे म्हणजे 3 ने पुढे, सोमवार, मंगळवार, बुधवार. मग आता इथून आपण 1 जानेवारीचा वार काढतोय. मग आता त्यांनी म्हटलेलं आहे कुठला वार 53 वेळा येणार? यात मंगळवार 53 येणार किंवा बुधवार 53 वेळा येणार. उत्तर आलंय मंगळवार, पर्याय चौथा. इथे लिहून देते. लीप वर्ष 1 आणि 2 जानेवारी 53 वेळा. सामान्य वर्ष 1 जानेवारीचा वार 53 वेळा. लक्षात असू द्या, हा एक पॉइंट. काय केलं होतं आपण इथे? 13 पासून 2 पर्यंत 11 दिवस होते. 11ला 7 ने भागलं 4. 13 पासून 2 मागे जाते म्हणून वार मागे नेला बुधवार, आणि इथून पण वार मागे नेला मंगळवार. समजलं असेल तर पुढल्या प्रश्नावर मी वळते. विसंगत घटक ओळखा. 3, 7, 15, 33, 63. प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 7, 15, 33, 63. 3, 7, 15, 33, 63. 3 दुने 6 अधिक 1 7, 7 दुने 14 अधिक 1 15, मग 15 दुने 30 अधिक 1 31 पाहिजे होता, आणि 31 दुने 63 अधिक 62 अधिक 1 63. 33 ऐवजी काय पाहिजे होतं? 31 पाहिजे होतं. खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. एका सांकेतिक भाषेत सिटी हा शब्द GMXC असा लिहिला जातो, तर टाउन हा शब्द कसा लिहिला जाईल? 4 ऑप्शन दिलेले आहेत. सिटी CITY, GMXC, CDEFG, IJKLM, TUVWX, YZABC. प्रत्येक पद कितीने पुढे गेले? 4 ने. टाउन साठी X 15 4 19 वर S, 23 आणि चला WXYZA, 14 आणि 4 18 वर. उत्तर काय आहे आपलं? XSAR. पर्याय आहे दुसरा. प्रत्येक पद हे 4 ने पुढे गेलेलं आहे. पुढे प्रश्नाकडे वळूयात, पण त्याआधी पोलीस भरती 2024 साठी जर तुम्ही तयारी करताय आणि तुम्हाला प्रॅक्टिस मॉक टेस्ट हवा असेल, ते देखील ऑनलाईन, तर टिक्कर मराठी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. दररोज रात्री 8 वाजता कुठल्या ना कुठल्या विषयाची मॉक टेस्ट. फॉर एक्झाम्पल, सोमवारी तुमची मराठी व्याकरणाची 25 मार्काची मॉक टेस्ट असेल रात्री 8 वाजता.
मंगळवारी बुद्धिमत्ताची 25 मार्काची टेस्ट, बुधवारी सामान्य ज्ञानची 25 ची टेस्ट, गुरुवारी अंकगणिताचे 25 मार्क, शुक्रवारी चाली घडामोडीचे 25 मार्क आणि शनिवारी फुल लेंथ टेस्ट असणार आहे 100 मार्काची रात्री 8 वाजता. ही टेस्ट जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करून परचेस करायचा आहे 99 रुपयाला. 1 महिन्यापर्यंत तुम्हाला या सर्व टेस्ट देता येतील. ठीक आहे. 1 महिन्यापर्यंत तुम्हाला 100 प्रश्न असतील मराठीचे, 100 प्रश्न बुद्धिमत्ताचे, 100 प्रश्न गणिताचे, 100 प्रश्न जीकेचे, 100 प्रश्न चालू घडामोडीचे आणि 100 मार्काचे फुल लेंथ ते 4 ते 5 टेस्ट असतील. हो ना. मग आता एवढ्या टेस्ट तुम्हाला फक्त मिळत आहे 99 रुपयाला. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी टेस्ट परचेस करायला हरकत नाही. पुढल्या प्रश्नावर जाऊयात. जर राम बरोबर OXJ, सॅम बरोबर PXJ तर कॅट बरोबर किती? ZQX, WXQ, ZXQ, VXT. राम RAM OXJ, सॅम PXJ, कॅट O PQR 3 ने मागे, XYZA 3 ने मागे, 3 ने मागे, 3 ने मागे. प्रत्येक पद काय होतंय? 3 ने मागे जाते. मग C च्या मागे 3 पद Z, A च्या मागे 3 पद X, T च्या मागे 3 पद Q. उत्तर आलं ZXQ. पर्याय आहे तिसराच. मागे जाताना अडचण येते, मग थोडस इथून असं वरती जायचं म्हणजे तुम्हाला समजेल. Z नंतर ABC, X नंतर YZA, Q नंतर RST असं गेलं तर आपलं क्रॉस चेक एकदा करत चला आणि सेशनला लाईकही करत चला. वळूयात पुढल्या प्रश्नावर. 3, 12, 27, 48, 75 प्रश्न चिन्ह. ऑप्शन आहे 87, 93, 99, 108. चला पटकन. 3, 12, 27, 48, 75. आपल्याला काय पाहायचं आहे? यांच्यातला गॅप पहा. 12 आणि 9, 12 आणि 12 24, 25, 26, 27 म्हणजे गॅप असणार 15चा. इथे गॅप आहे 27, 21, 22चा. हो ना. इथे गॅप आहे 48, हे 2 आणि 25, 27, 28चा गॅप आहे का रे? नाही 27. तर त्यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे ते बघा. 9 अधिक 6 15, 15 अधिक 6 21, 21 अधिक 6 27, 27 अधिक 6 33चा गॅप आहे. मग 75 अधिक 33, उत्तर पाहिजे 108, पर्याय पाहिजे 14. काय आहे? फरकांच्या फरकांवरचं गणित आहे. ठीक आहे. वळू पुढे चला. काहीच प्रश्न राहिलेले आहेत. अंजली, विजय, अजय, सुजय ही सख्खी भावंड आहे. अजय हा वयाने सर्वात मोठा आहे, परंतु तो उंचीने सर्वात ठेंगणा आहे. विजय सर्वात उंच नाही. अंजली सुजयपेक्षा वयाने मोठी आहे, परंतु उंचीने लहान आहे. तर सर्वात उंच कोण? अंजली, विजय, सुजय, अजय. ठीक आहे. आता 2 चार्ट काढायला लागतील. अजय हा वयाने सर्वात मोठा आहे. 4 जण आहेत की नाही ते? चला. 1 2 3 4. 1 2 3 4. हे घेऊयात आपण वय आणि ही घेऊयात आपण उंची. अजय हा वयाने सर्वात मोठा आहे. अजय. परंतु तो उंचीने सर्वात ठेंगणा आहे. विजय सर्वात उंच नाही. मग विजयला आपण इथे ठेवूया. अंजली सुजयपेक्षा वयाने मोठी. अंजली काय आहे? सुजयपेक्षा वयाने मोठी आहे, परंतु उंचीने लहान आहे. सुजयपेक्षा अंजली उंचीने लहान आहे. संपली गोष्ट. आता वयाचं इथे कुठे ते नाही टाका. सर्वात उंच कोण आहे? सर्वात उंच आपल्याला कोण दिसतंय? सुजय दिसतोय. कसा वाचायचा? अंजली सुजयपेक्षा उंचीने लहान आहे. हो, सुजय मोठा झाला. असंच असतं ते. पुढला प्रश्न महत्वाचा आहे. सेशनला लाईक करून घ्यायचे पटकन. राम, श्याम, गीता, प्रशांत यांनी वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातला आहे. रामने हिरवा शर्ट घातला नाही.
श्यामने लाल शर्ट घातला नाही, गीताने हिरवा किंवा निळा शर्ट घातला नाही, प्रशांतने पिवळा शर्ट घातला आहे. तर श्यामने कोणत्या रंगाचा शर्ट घातलाय? लाल, निळा, पिवळा, हिरवा. आपल्याकडे जे कलर आहे आधी लिहून घेऊया. एक आहे राम, दुसरा आहे श्याम, तिसरा आहे गीता, चौथा आहे प्रशांत. रामने हिरवा शर्ट घातला नाही, जो त्याने घातलाय. प्रशांतने पिवळा शर्ट घातलाय. प्रशांतने कुठल्या कलरचा शर्ट घातला? पिवळा. चला आता नीट बघू. रंग आहे लाल, निळा, पिवळा आणि हिरवा. हे आहेत आपल्या शर्टाचे कलर. आता पिवळा तर गेला कारण तो घातला आहे प्रशांत. गीताने हिरवा पण नाही घातला, निळा पण नाही घातला. गीताने घातला लाल. रामने हिरवा शर्ट घातला नाही. आता रामने हिरवा नाही घातला म्हणजे रामने निळा घातला. मग श्यामसाठी एकच उरला, तो म्हणजे लाल. प्रश्न काय विचारलाय? श्यामने कोणत्या रंगाचा शर्ट घातलाय? श्यामने घातलाय लाल रंगाचा शर्ट. लाल परी हा ना, अशी गाणं आहे ना. पोलीस भरती 2024 ची तयारी करते आणि तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर आपल्या टिक्कर मराठीने आपली जी 10वी टार्गेट बॅच आहे, कॉम्बो बॅच, ज्यामध्ये डिस्काउंट कोड दिला आहे, अप टू 40% डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे जर तुम्ही कुपन कोड यूज करत असाल. PADWA म्हणजे पाडवा. 12 एप्रिल पर्यंतच ही ऑफर आहे. तुम्हाला 2500 ची बॅच मिळणार आहे 1500 रुपयामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर प्लस सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, प्रत्येक विषयाचे PDF आहेत, प्रत्येक विषयाचे MCQ आहेत, ते सुद्धा टॉपिक नुसार आहेत. जेवढं काही शिकवणार आहोत त्याचं सगळं मटेरियल आम्ही तुम्हाला देत आहोत. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला 100 प्लस मॉक टेस्ट आहे. बॅच संपले की 10 लाईव्ह मॉक टेस्ट आहेत. ठीक आहे. ज्यामध्ये डाऊट सेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व विषयांच्या ई बुक, अशा 10 ई बुक तुम्हाला भेटणार आहे. जसं माझी एक मेन बुक ज्यामध्ये प्रश्न आणि स्पष्टीकरण आहे आणि एक बुक असणार प्रॅक्टिसची, सेम गणिताचं. मराठीचं असणाऱ्या मॅमची एक मेन बुक ज्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट असतील आणि एक प्रश्नोत्तरांची प्रॅक्टिस बुक. जीकेचं सुद्धा तसंच आणि सामान्य ज्ञानचं सुद्धा तसंच आहे. ठीक आहे. ज्यांना बॅच लावायची आहे, बॅच परचेस करायची आहे, अशांनी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल. 8233007373 हा नंबर आहे आणि काही डाऊट असेल ऑफिसला कॉल लावा. पुढला प्रश्न, विसंगत संख्या ओळखा. 216, 1331, 346, 729, 216 हा 6चा घन आहे. 1331 11चा घन आहे. 343 कोशाचाच गण नाही. 729 9चा घन आहे. बाकी सगळे घनसंख्या आहे. पर्याय तिसरा नाही. शेवटचा प्रश्न आपला, सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. सी ही बी ची आत्या आहे. डी हा सी चा भाऊ आहे. तर ए ही डी ची कोण? भाची, भाऊजाई, मुलगी, पत्नी. सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. सी काय आहे? ए ची एकुलती एक नणंद. बी ही सी ची आत्या आहे. सी काय आहे? बी ची आत्या. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ. ही एकुलती एक नणंद म्हणजे हा झाला हिचा नवरा. ए ही डी ची कोण? मग ए कोण झाली? डी ची पत्नी. उत्तर आहे 4. ठीक आहे. 91वी PDF मी तुम्हाला देते आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये, फ्री कोर्स मध्ये, जिथे तुम्हाला पोलीस भरती असेल आणि जिथे तुम्ही आतमध्ये गेला की सगळ्या विषयांच्या टीचर्सचे फोटो आहेत. त्यावर क्लिक केलं की आतापर्यंत झालेले सगळे PDF तिथे आम्ही फ्री स्वरूपात दिले आहेत. मोबाईलचा डेटा वेस्ट करायचा नसेल तर PDF डाउनलोड करून ठेवा, ते तुम्ही नंतर केव्हाही बघा. पण PDF ओपन करून जर तुम्ही ते वापरत असाल तर डेटा जाईल. ठीक आहे. प्लस जे नवीन आहे, टेलिग्राम चॅनल फॉलो केले नसेल तर टिक्कर मराठी सर्च करून टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या. नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. लेक्चरला लाईक करत चला, लेक्चरला शेअर करत चला. दररोज सकाळी 11 वाजता आपण असेच प्रश्न घेत जातो. ठीक आहे. उद्यापासून आपला 92वा दिवस असेल, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित शेवटचे काही दिवस लेक्चर करायचे आहेत. महत्त्वाचे प्रश्न घेऊन येते. ओके. आज थांबते. जय हिंद. बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. सेशनला लाईक करून घ्या आणि कमेंट मध्ये सांगा लेक्चर कसं वाटलं ते. थांबते.
थँक यू.